नमस्कार मंडळी, जेवण झालं की या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मग जेवण झालं की नाही? अजून झालं नसेल तर ही डिश तुम्ही करून खा। ते म्हणजे गोवन प्रॉन्स फ्राय। आणि ही खूप कमी वेळामध्ये, म्हणजे खूपच कमी वेळामध्ये आणि खूपच कमी सामानामध्ये बनते। इतकी छान लागते आणि काय सांगू, माशाल्लाह। म्हणजे तुम्ही जेव्हा खाल तुम्ही मला म्हणाल की यार काय भारी डिश सांगली आहे जेवण झालं की या चॅनलने। तर चला मग आपण आता तयारी करू। तर सर्वप्रथम मस्त प्रॉन्सला क्लीन करून घ्या। माझी मम्मी प्रॉन्सला क्लीन करत आहे आणि मी इकडे वाटण्याची तयारी करून घेत आहे। ते म्हणजे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्या तिन्हीची एक चांगली बारीक पेस्ट करून घ्या। त्यानंतर आपलं जे नारळ असतं त्याला फोडून त्याच्यातला जो ओला खोबरा निघतो त्या खोबऱ्याची एक चांगली बारीक पेस्ट करा, ते पण पाणी न टाकता। एका पॅनमध्ये तेल घ्या, मग त्याच्यामध्ये आपली लसूण अद्रकची पेस्ट टाका। त्याच्यानंतर हा कलर जेव्हा चेंज करेल तेव्हा आपला ओला खोबरा टाका। मग नंतर एकत्र मिक्स करून यांना 10-15 मिनटं असंच फ्राय होऊ द्या। त्याच्यानंतर हळद, मीठ, जिरा पावडर आणि हा मी घरी बनवलेला मसाला मी टाकते। हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिकन मसाला पण यूज करू शकता, त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते। त्यानंतर याला चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये प्रॉन्स टाका। प्रॉन्सला चांगलं एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करा आणि तेलाच्या वाफेवरच याला शिजवून घ्या। बिलकुल पण पाणी नाही टाकायचं आहे, बिना पाण्याचंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं विसरले आता, तर मी लिंबूच्या रसमध्ये मिक्स करून लाल तिखट टाकणार आहे। आणि मी लिंबू तेवढाच घेतला आहे जेवढा मला आंबट हवं आहे, आणि मी तिखट पण तेवढंच घेतलं जेवढं मला तिखट हवं आहे। आणि मी याच्यामध्ये टाकून नंतर मिक्स करते। म्हणजे आता ही एक ट्रिक आहे, असं जर मिक्स करून टाकलं तर चांगली टेस्ट येईल। जर आपण असंच वरून टाकलं असतं लाल तिखट तर ती टेस्ट बिघडली असती, म्हणून मी लिंबूच्या रसमध्ये मिक्स करून टाकत आहे। आणि मग याला अजून 5 मिनटं रेस्ट द्या। त्याच्यानंतर रेडी, त्याच्यावर कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करा आणि सर्व करा आणि एन्जॉय करा तुमची ही डिश। माझ्या मम्मीला ही डिश खूप आवडली, ती एकदम पागल झाली होती की एवढं भारी तू कसं बनवलंस, कारण की ती माझ्या हाताचं फर्स्ट टाईमच खात होती सी फूड डिश। आणि ती जेव्हा खाल्ली तिचं असं झालं की बापरे एवढं भारी। आणि मला असं झालं की खरंच झाली आहे ना, म्हणजे ती माझ्या हाताचं फर्स्ट टाईम खाते, मला असं समजत नव्हतं की खरंच झाली आहे ना। तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की ही डिश तुम्हाला कशी वाटली, आणि लाईक आणि शेअर पण करा। मी अशीच नवीन नवीन डिश घेत येत राहील। थँक्यू फॉर वॉचिंग।